नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गुजरातमधल्या जुनागड येथे समस्त दत्तभक्तांचं जे श्रद्धास्थान आहे ते म्हणजे गिरनार. देशभरातून तर अनेक भक्त या ठिकाणी नियमितपणे जात असतातच, पण महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त संख्येने लोक हे गिरनारला जातात आणि त्या ठिकाणी या श्रद्धास्थानाला भेट देतात, दर्शन घेतात. गेल्या काही दिवसांमध्ये गिरनार हे एका वादामुळे कुठेतरी चर्चेत आलेलं पाहायला मिळालं आणि तो वाद होता म्हणजे दत्तस्थान जे आहे ते आमचं आहे असं म्हणणारा एक वर्ग त्या ठिकाणी आला आणि त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ माजवला, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तिथले पुजारी असतील, विश्वस्त असतील, यांना कुठेतरी धमकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा विषय जो आहे तो प्रचंड चर्चेला आला. पत्रकार परिषदा झाल्या या संदर्भात आणि दत्तभक्तांमध्ये एक प्रकारे अशा पद्धतीची एक भावना निर्माण झाली की नेमकं काय होतंय त्याच्यात. या सगळ्या दत्तभक्तांना कुठेतरी आपण भरडले जातोय की काय असं त्यांना वाटू लागलं आणि या निमित्तानेच या सगळ्या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, काय नेमकं घडलं, त्याच्यामागची कारणं कोणती आहे आणि वास्तव काय आहे हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दत्त महाराजांचे परमभक्त प्रमोद केणे, जे स्वतः नियमितपणे गिरनार वारी करत असतातच. जवळपास 300 पेक्षा अधिक वेळा त्यांनी गिरनार वारी केलेली आहे. पुस्तकं सुद्धा त्यांनी या अनुभूतीवर लिहिलेली आहेत. दिव्यत्वाची जेथे प्रचिती या नावाचं त्यांचं पुस्तक गाजलेलं आहे. आणखी काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तेव्हा त्यांना या संदर्भात काय वाटतं या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे जाणून घेऊया, कारण त्यांचा यातला अभ्यास आहे. प्रमोदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. तर हा जो काही वाद या ठिकाणी निर्माण झाला, आता गिरनारला जाणाऱ्यांची संख्या नियमित आहे. महाराष्ट्रातून खरं तर मोठ्या संख्येने लोक जात असतात, पण हा वाद जो आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक प्रकारे आपण म्हणतो की गालबोट लागलं या सगळ्या श्रद्धास्थानाला. काय तुम्हाला वाटण्याची पार्श्वभूमी काय किंवा हे प्रकरण नेमकं काय घडलंय तुम्ही सांगाल त्याच्याबद्दल? आता साधारणपणे मी जवळजवळ मला वाटतं 24-1 वर्षाचा कालावधी गेला असेल मी नियमित गिरनारला जातोय. मध्यंतरी मध्ये काही वेळा हा वाद उफाळून येतो, पुन्हा शमतो, काही वेळ कालांतराने पुन्हा उद्भवतो. हे सगळं चालूच आहे. पूर्वी त्या ठिकाणी कोणी जात नव्हतं. आता तिकडे रिसेंटली माननीय पंतप्रधान मोदीजींनी रोपवे सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आता अंबाजीपर्यंतचा प्रवास हा सुकर झाला. पूर्वी 10,000 पायऱ्या चढून जावं लागायचं. त्यामुळे ते फार कठीण काम होतं आणि त्यावेळेला संख्याही फार कमी होती, नगण्य होती. पण जेव्हा मी तिकडे जाऊ लागलो, वेगवेगळ्या अनुभूती येऊ लागल्या, तेव्हा मनामध्ये कुठेतरी येऊ लागलं किंबहुना ही दत्तप्रभूंचीच प्रेरणा होती की माझ्या भक्तांना इकडे आणायचं आहे. आणि त्या प्रेरणेद्वारे त्यांनी मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली की दिव्यत्वाची जेथे प्रचिती. बेसिकली मी सायन्सचा स्टुडंट, केमिकल क्षेत्रातला. स्वतःची फॅक्टरी होती, महाराजांनी ती बंद करून या क्षेत्रामध्ये आणलेलं आहे. आणि जेव्हा मी लिहायला बसलो, सायन्सचे स्टुडंट आणि साहित्याची काही गंध नाही, मग ती एक वेगळी अलंकारिक भाषा त्या ठिकाणी आली. जेव्हा ते पुस्तक वाचतात तेव्हा लोक म्हणतात आम्ही वेडे होतो आणि गिरनारला जातो. हे पुस्तक किंबहुना महाराजांनी लिहून घेतलंय, म्हणजे त्यांची इच्छा आहे की माझ्या दत्तभक्तांनी तिकडे यावं आणि त्यामुळे दत्तभक्त ओढल्यासारखे तिकडे गेले. आणि त्याच्याच बरोबर महाराजांनी ह्या ठिकाणी लोकांसाठी प्रवचनं करून घेतली माझ्याकडून. संपूर्ण भारतभरामध्ये 922 प्रवचनं आतापर्यंत माहीत झालेली आहेत. प्रवचनं जेव्हा झाली तेव्हा तिकडली माणसं, मग तो सोलापूरचा असेल, बडोद्याचा असेल किंवा इंदोरचा असेल, खेचल्यासारखी माणसं तिकडे ओढली गेली. हे गिरनार काय आहे ते तरी पाहावं, महाराजांचे चरण. कारण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये दत्तभक्ती तर रोमारोमात बसलेली आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जातो आणि त्यामुळे कुठेतरी तो प्रवास असा असतो की अरे आपल्याला गिरनारला जायला पाहिजे. पूर्वी असा परिस्थिती होती की गिरनार म्हटलं की मनामध्ये एक वेगळं भय निर्माण व्हायचं. तिकडे स्वापदांचा भय कसा असेल, सगळा असा प्रवासही तसाच होता खरं तर. पण जेव्हा माझे अनुभव वाचायला लागले तर लोक तिकडे ओढल्यासारखी आली. आणि आता आपण महाराष्ट्रात नाही, किंबहुना आपण गुजरातमध्ये नाही तर महाराष्ट्रात आहोत असा भास झाल्याशिवाय राहत नाही.
पौर्णिमा असो केव्हाही असो, पौर्णिमेला तर रात्रभर तिकडे मंदिर उघडं ठेवलं जातं आणि सर्व दत्तभक्त तिकडे जातात, एक वेगळा आनंद घेतात, एक वेगळी एनर्जी घेतात. आणि मुंबईला येऊन पुन्हा किंवा कुठेही त्यांच्या गावी असेल, मध्य प्रदेशातून येणारी आहेत, साऊथमधून येणारी मंडळी आहेत, येतात, ती एनर्जी घेतात आणि महिन्याभराची एनर्जी साठवून पुन्हा पुढल्या एनर्जी गेन करण्यासाठी पुन्हा महाराजांच्या चरणापाशी येतात. हा वाद खरा अनाठही आहे, कारण ते दत्तप्रभूंचं जे स्थान आहे ते पुराणात जर त्याचे उल्लेख आहेत, याच्यापूर्वी सुद्धा ते उल्लेख झालेले आहेत की हे सनातन हिंदू धर्माचं स्थान आहे. आता सनातनचा अर्थच आहे, ते काल होतं, आज आहे, उद्याही राहणार आहे, म्हणजे चिरंतर आहे, ज्याचा क्षय नाही आहे, जे आधी नाही आणि अंत नाही, असा तो सनातन हिंदू धर्म आहे. त्याच्यापासूनच हे जैन धर्म निर्माण झाले, बुद्ध झाले किंवा शीख झाले, ती आपलीच भावंड आहेत, आमचा तोच भाव आहे. पण ते सगळं दूर करून हे आमचं आहे, आमचं आहे. खरं जैन धर्माने शिकवणही केवढी चांगली केलेली आहे, सत्य अहिंसा आहे करून दुसऱ्याचं काही घ्यायचं नाही, सर्व त्याच्या धर्मामध्ये आहे. पंचतत्व त्यांनी दिलेले आहे, नेमिनाथांनी दिले आहे. नेमिनाथ म्हटलं तर ते आपल्या श्रीकृष्ण भगवंताचेच चुलत भाऊ, म्हणजे तिथे वाद करण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. आणि त्यांना आम्ही जीव तोडून सांगतोय, तुमचं नाही आहे, तुमचं स्थान. मी त्या एका व्हिडिओमध्येही सांगितलं, तुमचं स्थान जर तुम्हाला माहीत नसेल तर विचारा आम्हाला, आम्ही तिकडे फिरलेलो आहे, कुठे आहे तुमच्या नेमिनाथ भगवंताचं स्थान ते आम्ही सांगतो. तेही त्यांचा पटत नाही आहे. कोणीतरी चढवतं, काहीतरी करतात आणि मग त्याप्रमाणे सगळा वादंग निर्माण केला जातो. तिकडे जे गुरुशिखर आहे नवनाथांचं, जे आपण अंबाजीपासून प्रवास केला की तुम्हाला समोर नवनाथांचा डोंगर लागतो, गोरक्षनाथांची तिकडे साधना केलेली आहे. आणि गोरक्षनाथांच्या इथून शिखरावरून जेव्हा तुम्ही समोर पाहता तर 2 सुळके दिसतात तुम्हाला. त्याच्यापैकी एक आहे हे गुरु दत्तात्रयांचं शिखर आहे, आणि त्याच्या बाजूला थोडासा खाली असलेलं जे शिखर आहे त्या अवघडनाथाचा डोंगर म्हणतात किंवा उघाडही म्हणतात. त्या ठिकाणी कुठल्याही पायऱ्या नाही आहेत, आणि जर तिकडे तो डोंगर चढून गेला तर तुम्हाला तिकडे काळ्या पाषाणातली नेमिनाथांची मूर्ती आहे आणि त्या चरण कमल आहेत. तिथे त्यांचे चरण कमल आहेत आणि ते म्हणतात नाही आमचे इथेच आहेत. ज्या ठिकाणी महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यांच्या चरणाचे ठसे तिकडे उमटलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जेव्हा त्यांना त्या तपश्चर्याच्या दरम्यान अनुसया मात्याने जागृतावस्थेत आणलंय, त्यांनी हातातलं कमंडलू ज्या ठिकाणी फेकलंय तिकडून साक्षात गंगा अवतरलेले आहे. ते कमंडलू कुंड ते इतिहास साक्षी आहे. तिकडे महाराजांच्या इथून जे आपण समोर नजर टाकतो तर 3 डोंगर तुम्हाला दिसतात. त्या 3 डोंगरांवर 3 देवी विराजमान आहेत. एका बाजूला महाकाली आहे, मध्ये रेणुका बसली आणि तिच्या बाजूला अनुसया आहे. मध्ये भैरवनाथाचंही एक स्थान आहे. असं हे जागृत हिंदुस्थान आहे तिकडे. आणि खाली दत्तप्रभूंच्या आदेशानुसार राजा भर्तृहरी आणि राजा गोपीचंद या दोघा ह्यांची तपस्व्यांची त्या ठिकाणी तपोभूमी आहे. ती गुंफा, ज्या गुंफेमध्ये त्यांनी साधना केली ती गुंफाही तिकडेच आहे. एवढं सगळं साक्षी असताना आणि आमचं काही वाद नाही, आम्ही उलट नेमिनाथांच्या इकडे आम्ही सुरुवातीला जात होतो, आम्ही तिकडे जाऊन त्यांना वंदन, कारण आम्हालाही ते आदरणीयच आहेत, आम्हाला कुठे ते अप्रिय आहेत, आम्ही तिकडे जाऊन वंदन करायचो. हल्ली त्यांनी ते तिकडे जाणं, हिंदूंना यायचं नाही म्हणजे आम्हाला अगदी वाईट टाकल्यासारखं बाजूला केलंय आणि म्हणजे वरती आमचंच आहे. अरे आता महेशगिरी बापूने एक चांगला व्हिडिओ हे केला. त्या व्हिडिओचं ॲक्च्युली आमची जेव्हा मीटिंग झाली, हा वाद झाला 1 ऑक्टोबरला. काही समाजकंटकांनी येऊन 250-300 माणसं येऊन तिकडे धुडगूस घातला. धुडगूस घातल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं, अक्षरशः वेड्यासारखे ओरडत होते, हे करत होते. त्यांनी वस्तू फेकून ती मूर्तीवर हे भंग करण्याचा प्रयत्न केला, खुर्ची फेकून पादुकांची विटंबना केली आणि मग त्यांच्यावर FIR होत नव्हता, वरून प्रेशराईज केलं. मग 27 ऑक्टोबरला त्यांच्यावर FIR दर्ज झाले. अजून काही ॲक्शन नाही आहे पण FIR केले गेले. आणि 28 ऑक्टोबरला महेशगिरी बापूंनी सगळे भक्त तिकडे जमा झाले होते पौर्णिमेनिमित्त, त्या सगळ्यांना बसवलं, मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रश्न मांडले असे आणि त्याच्यामध्ये त्यांनी उत्तरही दिली त्या ठिकाणी. त्याच्यापैकी एक त्यांचा विपर्यास केला गेला. एका नागा साधूंबद्दल ते बोलले होते. तो विपर्यास म्हणजे गुजराती जर समजत नसेल तर तुम्ही विचारा आणि मग तुम्ही हे करा ना. त्याच्यावर एवढं वादंग वाजवलं गेलं. काही चॅनल्स होते, काही जण त्याच्यामध्ये सहभागी झाले. की आता अनेक वर्ष हे सगळं करताय, म्हणजे गिरणारीला तुम्ही जाताय नेहमीच,
नियमितपणे जाताय, तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत, हा सगळा अनुभव तुमच्यापाशी आहे. तर तुम्हाला स्वतःला काय वाटतं, म्हणजे जेव्हा हे आता अनेक वेळेला मध्ये मध्ये होत आलेलं आहे, अशा पद्धतीचा वाद उफाळत आलेला आहे, पण ह्या वेळेला थोडा तो जास्त झाला. तर त्यावेळेला तुम्ही उत्तर देण्याचा किंवा समजावण्याचा किंवा असा प्रयत्न झालेला आहे? प्रत्येक वेळेला प्रयत्न झालाय. काही वेळेला जसे एखाद्या वादाचे कारण असतात, एखादा वाद केव्हा आणि कुठल्या कारणामुळे होतो. एखादा आता तुमच्या घरामध्ये समजा मी आलो आणि रोज उठून नाही हे माझंच घर आहे म्हटलं तर एखाद दिवशी तुमचं डोकं सरकणार. तसाच काही प्रकार काही वर्षापूर्वी झाला होता. तो स्तुत्य होता, बरोबर होता की चूक मला म्हणायचं नाही, कारण काही गोष्टी चुकीच्या आहेत, त्या चुकीच्या आहेत, त्या मान्य केल्याच पाहिजेत. पण काही ठिकाणी आपण आपल्या रागावर सुद्धा अंकुश ठेवलं पाहिजे, पण त्याच वेळेला त्या रागाला उद्युक्त करणाऱ्या व्यक्तीलाही तेवढाच दोष दिला पाहिजे. कारण तुम्ही जर रोज उठून हे केलं तर एखाद दिवशी तरी एखाद्या माणसाचा संयम सुटणार, मग ती व्यक्ती तेवढीच दोषी असते. आम्ही जीव तोडून का बोलतो, कारण प्रत्येक दत्तभक्ताच्या मनामधला हा प्रश्न आहे. प्रत्येक दत्तभक्त पेटून उठलेला आहे, पण आम्हाला कुठेही वाद करायचा नाही, कारण दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण झाले, तेढ निर्माण झाले, हे देशासाठी घातक आहे. आपल्याला बंधुभाव जोपासला पाहिजे, सामोपचाराने पुढे गेलं पाहिजे. हा वाद बाजूला करून देशाची उन्नती कशी होईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना संयमाचं भावना दिलेली आहे. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कशाच्या जीवावर बोलता. आज मी तिकडे जात होतो, सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं तिकडे मंदिर नव्हतं, छप्परही नव्हतं, फक्त चरण पादुका होत्या. पण मंदिर बांधला हे केलं तरी महाराज उडून लावायचे, एवढं तिकडे जाज्वल्य. कारण प्रचंड वारा, 3,500 फुटापेक्षा उंचीचं ठिकाण. पावसाळ्याच्या दिवसात तर प्रचंड वारा असायचा, थंडीच्या दिवसातही असायचा. अशा वेळेला रात्र बसून महाराजांनी तिकडे साधना करून घेतलेली आहे. ज्या वेळेला तिकडे चरण पादुकांजवळ मी बसायचो आणि वरून पाऊस पडतोय, थंडीने हात कुडकुडतायत, आणि अशा वेळेला तुम्ही रेनकोटचाही उपयोग होत नव्हता, रेनकोटही फाटून जायचे. मग अशा वेळेला फक्त त्यांच्या चरण कमलावर हात ठेवायचे आणि महाराजांना पाचारण करायचे, बाबा मला थंडी वाजते, आणि एक वेगळी एनर्जी निर्माण व्हायची, एक हीट जनरेट व्हायची, आणि त्या ठिकाणी आणखीन 2 तास बसायला शरीर समर्थ व्हायचं. अशा रीतीने महाराजांनी साधना करून घेतली. त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनाचा कित्येक भक्तांना दिलेलं आहे. आणि जर आम्हाला जर ते दर्शन झालं असेल तर आम्ही कसं म्हणू महाराज नाही आहेत म्हणून. तर त्यासाठी तुम्ही तुमच्यातला अहंभाव बाजूला केला पाहिजे. मग तुम्हाला कळून येईल की त्या ठिकाणी सत्य काय आहे. कायदेशीर अशी काही प्रक्रिया, कायदेशीर याच्यापूर्वी 4 वेळा कोर्टामध्ये गेलेले आहेत, आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर 4ही वेळेला आपल्या बाजूचे निकाल लागलेले आहेत. कोर्टाने सांगितले इथे बंधुभाव ठेवा, तिथे कुठेही याच्यामध्ये गैरप्रकार होता कामा नाहीत, या दर्शन घ्या आणि जा. पण तसं न करता हे असं घडल्यामुळेच प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून त्यांनी ऑफर सुद्धा दिली यांना, लोकांना, तुम्हाला वाटतं ना मग तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन या, तुमची 3 माणसं बसवा, आम्ही आमचे कागदपत्र घेऊन येतो, आमची 3 माणसं बसतील आणि 2 न्यूट्रल कोणाला तरी आपण जे दोघांच्या ह्याचे असतील त्यांना बसू, एका रूम मध्ये आपण मीटिंग घेऊ. आणि दत्त संप्रदाय हा पूर्वीपासून तुम्ही जर लक्षात घेतलं तर पूर्वीपासून दत्त संप्रदाय हा भारताच्या म्हणजे देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक याचा संरक्षणासाठी उभा राहिलेला आहे. तुम्ही आता या संदर्भात जसं तुम्ही म्हणालात की कायदेशीर सगळ्या बाबी सुद्धा तुमच्या बाजूने आहेत, पण या निमित्ताने जसं तुम्ही म्हणताय की दत्तभक्तांना तुम्ही समजावलेलं आहे किंवा अनेक माध्यमातून मी समजावण्याचा प्रयत्न करताय, तर कोणकोणत्या अशा मार्ग आहेत की ज्यातून तुम्ही हे सगळा वाद जो आहे तो निवळण्यासाठी किंवा सत्य परिस्थिती सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता? आम्ही सर्व याच्यामध्ये जनजागृती मोहीम केली, सह्यांची मोहीम केलेली आहे. सह्यांच्या मोहीममध्ये आम्हाला खूप चांगले अनुभव आले. बऱ्याच जणांना ते काय घडलेलं आहे तेही माहीत नव्हतं, आणि सह्यांच्या द्वारे जेव्हा आम्ही हे करतो, आता समजा आम्ही 20-25 हजार लोकांना तरी आम्ही भेटलोय, त्यांच्या सह्या घेतल्या, पण जेव्हा ते घरी जातात ते आणखीन 10-12 लोकांना सांगतात. अशा रीतीने लाखो लोकांपर्यंत हे लोन पसरलेलं आहे की जनजागृती झाली, असं इथे घडतंय. सगळेजण जागरूक झालेले आहेत आता. आणि आम्हाला कुठे वाद न करता हे शांततेने मिटवायचं आहे, कारण हे शेवटी आपण त्या ठिकाणी का जातो, ते एक शक्ती आहे आणि त्याच्या चरणापाशी शरण जायचं आहे, आपले षड्रिपू दूर करायचे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन परत यायचंय. मग ते हिंदू असो, जैन असो किंवा कोणी असो दे. आता
अनेक लोकांचं या संदर्भातलं म्हणजे हे सगळं जसजसं ऐकायला येईल, लोकांना कळायला लागेल, तसं लोकांच्या भावना ज्या आहेत त्या कदाचित तीव्र होतात किंवा लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिकडचं जे प्रशासन आहे किंवा यांच्यापर्यंत पोहोचलात का, की त्यांना ही सगळी माहिती दिली, त्यांच्याकडून कशा पद्धतीने? आम्ही ऑलरेडी पंतप्रधानांपर्यंत पोहोचलेलो आहोत, त्यांच्याकडे निवेदनही दिलेलं आहे, त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न चाललाय. गुजरातच्या चीफ मिनिस्टरपर्यंत आम्ही गेलोय, इकडे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर, गृहमंत्र्यांपर्यंत आम्ही जायचा प्रयत्न चाललेला आहे आणि कलेक्टर लेवलला आम्ही त्या ठिकाणी सुद्धा निवेदन दिलेलं आहे. फक्त आम्हाला हे सामोपचाराने करायचं आहे, कुठल्याही इकडे हे नको. आणि आता मी पुन्हा एक प्रवचनानिमित्त बाहेर पडण्याचा विचार करतोय, कारण हे आवश्यक आहे. सगळ्यांना शांततेचं आवाहन करायचंय आणि त्याचबरोबर जागृतता सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. असं होता कामा नये प्रत्येक वेळेला आपण नेभळटासारखे बसलो आणि कोणी येतंय, आमचं आहे तुमचं आहे ते प्रूव्ह करा आणि तुम्ही हे करा. तुम्हाला ओपन चॅलेंज दिले ते मान्य करा. उगाच बाहेरचा वाद वाढवण्यात कोणाचंही भलं होणार नाहीये तिकडे. तुम्ही आता इतकी वर्ष हे सगळं करताय, म्हणजे पुस्तकं लिहिलीत तुम्ही, तुम्हाला स्वतःला आलेली अनुभूती त्याविषयी सुद्धा तुम्ही सांगितलं, तर एकंदरीतच हे प्रकरण जे आहे, हा वाद जो आहे तो मिटेल येत्या काळामध्ये, याविषयी तुम्हाला काय वाटतं? वाद मिटू शकतो, फक्त त्याला जे खत पाणी घालणारी लोक आहेत ना, आता काही कित्येक जैन समाजातले लोक जे आमचे मित्रच आहेत, त्यांच्याशी बोलणं झालंय, आपल्या परिवारातल्या बऱ्यांचे परिचित आहे, ते म्हणलं आम्हाला काहीच हे नाही, त्यांनी सह्यासुद्धा केलेलं आहे त्याच्यावर, पण आम्हाला वाद नकोच आहेत. कारण हे कोण करतं आणि काय, आमच्या धर्माने तर आम्हाला अहिंसा शिकवली, हे वाद कशा करता म्हणजे आम्हालाच कळेनासं झालंय. कुठलाही पंथ उठलोय आणि वादाचं हे करतोय. याच्यामध्ये जे राजकारण चाललंय ना, आम्ही फक्त हे दत्तभक्ती जाणतो, आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, आमच्या महाराजांचं स्थान आहे आणि ते अबाधित राहावं, तिकडे कुठलंही गालबोट लागू नये. म्हणून मोदी साहेबांनाही आम्ही निवेदन दिले की असं काही ठोस हे करा की याच्या पुढे तिकडे जे दत्तभक्ती जातील निर्विघ्न मनाने जातील आणि त्या पवित्र स्थानाची विटंबना होणार नाही, एवढीच आमची मागणी आहे. निश्चितपणे. तर तुम्ही ही जी काही माहिती सांगितली, त्या वादाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली, दत्तभक्तांच्या भावना एक प्रकारे तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे मांडल्यात, तर त्यातून अशी अपेक्षा आहे की हा वाद लवकरात लवकर मिटावा आणि हे सगळं वातावरण निवळून जावं आणि जेणेकरून पुन्हा एकदा निर्विघ्नपणे सगळेच भक्त तिथे नियमितपणे जावे आणि त्याचं एक जे पावित्र्य आहे त्या ठिकाणी राखलं जावं, अशी अपेक्षा आहे. तर कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत एक चांगला प्रयत्न, हाही एक प्रयत्न आहे आणि आशा करतो की दत्तात्रय प्रभू आणि नेमिनाथ भगवान सर्वांना सद्बुद्धी देतील आणि हा वाद सामोपचाराने मिटेल आणि सर्व बंधुभावाने त्या ठिकाणी गिरनारला जातील. निश्चितपणे. तर तुम्ही इथे प्रमोदजी आलात आणि या सगळ्या वादावर आणि एकंदरीत या संदर्भातले जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत तेव्हा प्रकाश टाकला, त्याबद्दल खूप खूप आभारी होतो. जय गिरनार. तर मित्रांनो, आत्ताच आपण प्रमोद केणे यांच्याशी संवाद साधला आणि गिरनारच्या या वादासंदर्भात आपण चर्चा केली. तर अशी अपेक्षा करूया न्यूज डंकाच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचेल आणि या वाद निवळेल आणि पुन्हा एकदा भक्त या दत्तांच्या श्रद्धास्थानाला भेट देऊ शकतील तेवढ्या निर्विघ्नपणे, कोणतेही भय मनात न बाळगता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.